वेलकम टू दी अल्टिमेट लक्झरी म्हणजेच औंध बाणेर लिंक रोड. 15 बाय 30 फुटांचा फक्त लिव्हिंग एरिया, ज्यामध्ये डायनिंग एरिया एकदम सेपरेट. फक्त एक तर 2 वॉकिंग वॉर्डरोब. As it is fully furnished kitchen. आणि काय योगायोग असावा बघा ना, आम्ही तुम्हाला हे घर दाखवण्यासाठी अर्थात व्हिडिओ बनवण्यासाठी इथे आलो आहोत. आणि याला खरं तर घर म्हणणं चुकीचं आहे, तसं आपण महालच म्हणूया. पण इथे आल्यानंतर गोष्ट अशी की मागे बघताय हे आकाश सुद्धा पूर्ण कृष्णधवल रंगाचं झालंय, त्यामुळे या बाल्कनीतला व्ह्यू सुद्धा तुम्हाला इथूनच अनुभवता येतोय. आणि अजून एक गोष्ट, या संपूर्ण घराच्या लक्झरीत म्हणजे भव्यतेत भर घालण्यासाठी इथली फ्लोरिंग सुद्धा तुम्हाला ऍक्च्युअल मार्बलची मिळून जाते. संगमरवरी फ्लोरिंग मिळणार आहे. आणि इकडे बघताय का तुम्ही, तुमचा डायनिंग एरिया अगदी सेपरेट, म्हणजे तो बघितला तो 30 फुटांचा वेगळा लिव्हिंग एरिया, पण हा 15.5 बाय 12 फुटांचा तुमचा सेपरेट डायनिंग एरिया सुद्धा, ज्याला क्रॉस व्हेंटिलेशन आहे. म्हणजे या बाजूने सुद्धा तुम्हाला ही फुल लेंथ अशी विंडो मिळून जाते, ज्यामुळे हे घर अजूनच जास्त प्रकाशमय होतं. जेवण करताना सुद्धा बाहेरची शुद्ध आणि फ्रेश हवा येत राहील. आणि किती मोठा डायनिंग एरिया इथे डिझाईन करता येणार आहे. बरं, आता डायनिंग एरिया तर झाला, पण त्या डायनिंग एरियामध्ये जेवणासाठी बनवलं जाणारं सुंदर असं जेवण ते या अविस्मरणीय सुंदर अशा किचनमध्ये बनवता येणार आहे. मला हे असे वेगळे शब्द का वापरावे वाटतात, कारण घरामधलं जागाच तशा आहे. या किचनमध्ये तुम्हाला हा व्हाईट कलरचा इंजिनियर्ड ग्रेनाइटचा किचन प्लॅटफॉर्म मिळून जातो. आता पांढरा रंग म्हणजे शांततेचं तर प्रतीक आहेच, पण त्याचबरोबर इथे सुद्धा एक वेगळं असं प्रसन्न वातावरण निर्माण केलं जातं. आणि हो, हे किचन तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे बरं का. म्हणजे इथे तुम्हाला हे किचन ट्रॉलीज, कॅबिनेट्स, हा किचन हॉब, त्याचबरोबर किचनची चिमनी आणि हे सगळं काही इथे दिसतंय ना, हे सर्वच काय मिळून जाईल. त्यातल्या त्यात या बाजूला तुम्हाला हा सेपरेट ड्राय एरिया मिळून जातो. इथे सुद्धा कुठल्याही डक्टमध्ये न ओपन होता हे सुद्धा अगदी बाहेरच्या बाजूला ओपन होणार आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे व्हेंटिलेशन मिळणार आहे. तिथे तुमचे अगदी वॉशिंग मशीन, डिशवॉशर सगळं काही प्रॉपर फिट होऊन जाईल. आणि या घरातला अनुभव अजून जर आपण पुढे घ्यायला जाऊ तर तुम्हाला एक एक गोष्ट आवडतच जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या घरात प्रत्येक बेडरूमला एक अटॅच्ड वॉशरूम आहे. इथे एक सोडून 2 वॉकिंग वॉर्डरोब आहेत. आणि हो, ही बेडरूम तर आपण बघूच या, पण त्या अगोदर मला दाखवायचं आहे तो तुम्हाला या पावडर रूमचा हा जो कलर आहे, इथलं जे इंटेरियर आहे आणि इथले जे फिटिंग्स आहेत ते खरंच फार जास्त सुंदर आहे. मला बघायला आवडलं आणि जेव्हा घरी पाहुणे येतील तेव्हा त्यांना सुद्धा हे आवडणार आहे. चला आता मग किड्स बेडरूम किंवा कॉमन बेडरूम किंवा फॅमिली बेडरूम म्हणता येईल, आताच जाऊन बघूया. आता तुम्ही बेडरूमला काही म्हणा, पण कसं आहे ना, शेवटी आयुष्यामध्ये काही गोष्टी या लिमिटेड असतात. म्हणजे काही आनंदाचे क्षण म्हणा, काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आठवणीत ठेवायच्या असतात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण या बेडरूममध्ये तुम्ही मात्र तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत बसून गप्पा मारू शकता किंवा तुमचे छंद सुद्धा जोपासू शकता. म्हणजे हॉबी हो, आवडतं पुस्तक तुम्ही इथे बसून वाचा. एक सुंदर असा लाईट इथे लावलेला आहे आणि ही पुस्तकं ठेवली आहेत ना, अशी तुम्ही इथे पुस्तकं ठेवा किंवा बुक शेल्फ सुद्धा करा. संपूर्ण रूमचं जर इंटेरियर बघितलं तर त्यातही तुम्हाला एक युनिकनेस दिसेल. मी तर या घरात आल्यानंतर बाबा प्रेमात पडलोय. तुम्ही सुद्धा नक्कीच या, बघा आणि ॲटलिस्ट बघून प्रेमात पडा, कारण एवढं सुंदर इंटेरियर बघून तुम्ही इन्स्पिरेशन सुद्धा घेऊ शकता. इकडे बघताय, या संपूर्ण घरात तुम्हाला स्मार्ट होम टेक्नॉलॉजी मिळणार आहे. हो, आणि तुम्ही म्हणाल की नेमके याचे फायदे काय, आपण या गोष्टींबद्दल बऱ्याच घरांमध्ये सांगतो. पण हो, स्मार्ट होम टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही तुमच्या घरातील सगळे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस अर्थात उपकरणं तुमच्या फोनद्वारे चालवू शकता, व्हॉइस कमांडद्वारे सुद्धा चालवू शकता. आणि जर तुम्ही कुठे बाहेर असाल, फार उन्हामधून किंवा थकून घरी येताय, तर घरी यायच्या पूर्वीच तुम्ही तुमचे AC ऑन करून ठेवा, म्हणजे घर यायच्या अगोदरच थंडगार होईल. भारी फायदा आहे की नाही. आणि जर कधी आजारी असाल तर अलेक्साला सुद्धा सांगू शकता की लाईट ऑन कर किंवा ऑफ कर. या बाजूला तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम मिळते. या बेडरूममध्ये फुल लेंथ विंडो मिळते. आणि मी सांगितल्याप्रमाणे असंच अटॅच्ड वॉशरूम तुम्हाला प्रत्येक बेडरूममध्ये सेपरेट मिळणार आहे, एका डिफरंट थीममध्ये आणि प्रीमियम CP सॅनिटरी फिटिंगमध्ये. आणि तेवढीच प्रीमियम तुमची प्रत्येक बेडरूम आहे, जशी की ही. आणि हो,
ही तर आता फक्त तुमची दुसरीच बेडरूम आहे आणि तुम्हाला वाटत असेल की कदाचित तुम्ही इतर कुठल्या तरी नेमक्या वेगळ्याच घरात आलात, पण अजिबात नाही. अगदी असंच आहे. या घरातील प्रत्येक बेडरूम मध्ये वेगळी डिझाईन, वेगळेपणा आणि लेआउट सुद्धा वेगळं मिळून जातं. जसे की तुमचे जे वॉर्डरोब आणि बेडच्या जागा आहेत त्या तुम्ही वेगळ्या डिझाईन करू शकता. त्याचबरोबर फुल लेंथ विंडो तर तुम्हाला इथेही मिळते, म्हणजे इथे सुद्धा अगदी प्रकाशमय आणि सुंदर फ्रेश हवेसहित मस्त वातावरण. अटॅच्ड वॉशरूम इथे सुद्धा आहे. या वॉशरूम मध्ये तुम्हाला वेगळी थीम मिळून जाते. प्रत्येक वॉशरूम एवढं प्रीमियम आहे की कूलर फिटिंग्स तुम्हाला प्रत्येक वॉशरूम मध्ये मिळून जातात आणि ग्लास पार्टिशन सुद्धा. पण आता या बाजूची जागा तर तुम्ही बघितली, अहो पावडर रूम आहे. म्हणूनच या बेडरूम मध्ये तुम्हाला आणखी एक अजून काहीतरी वेगळं आणि नवीन बघायला मिळणार आहे. ते काय आहे ना, ते बघूया. आणि तुम्ही आता म्हणाल की विषय निघाला पावडर रूमचा आणि मी तुम्हाला बेडरूम मध्ये वेगळं काहीतरी आहे म्हणून सांगतोय. पण हो, या बेडरूम मध्येच नाही तर इथे असणाऱ्या वॉशरूम मध्ये सुद्धा तुम्हाला वेगळं आणि युनिक काहीतरी बघायला मिळणार आहे. ते बघूया हो. पण जरा स्पेस तर बघून घ्या. असा मोठा असा टेबल आणि इथला बेड सुद्धा तेवढाच मोठा. आता मोठा म्हणतोय खरा, पण इथे सगळं फर्निचर जे तुम्हाला दिसतंय ते ऍक्च्युअल साइजेस मध्ये आहे. अगदी मोठं असं आहे. जसं की बेड झालं, वॉर्डरोब झालं. पण कुठे वॉर्डरोब? इथे फक्त वॉर्डरोब नाही तर या बाजूला वॉक इन वॉर्डरोब आहे. आणि हो, ही फुल लेंथ विंडो तर आहेच. या किती स्पेशियस असा वॉक इन वॉर्डरोब आहे. आणि खरं तर एवढा मोठा असलाच पाहिजे. अशाच जागा आहेत ज्या आपण खूप आयडियली डिझाईन करतो, आपल्याला आवडतात, कारण या सुद्धा एक प्रकारचं भव्यतेचं आणि लक्झरीचं प्रतीकच आहेत. पण हे सगळं ठीक आहे हो. तुम्ही आत्तापर्यंत कधी वॉक इन वॉर्डरोब मध्ये विंडो बघितली आहे? खूप जास्त फ्रेश हवा आणि व्हेंटिलेशन राहणार आहे या संपूर्ण घरात. आणि ते वेगळं काय बघायचं आहे ना, मग या आज आपण प्रत्यक्ष वॉशरूमच्या आत जाऊ आणि बघूया की नेमकं तुम्हाला इथे काय असं युनिक आणि वेगळं बघायला मिळणार आहे. तर बघा, हे वॉशरूम तुम्हाला इथे दिसतंय आणि या वॉशरूम मधलं हे जे कमोड आहे ना, म्हणजे हास्यास्पद नाही पण अगदी सगळं काही ऑटोमॅटिक मिळणार आहे. फार जास्त युनिक आहे. ऑटोमॅटिक सॅनिटाईज होणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला मोठा असा हा प्लॅटफॉर्म मिळून जातो. वॉश बेसिन सुद्धा फार जास्त मोठे. शॉवर एरिया तुम्हाला इथे वेगळा मिळणार आहे. आणि हो, या बाजूला तुम्हाला ग्लास पार्टिशन सुद्धा दिलेलं आहे. खरं बघायला गेलं तर आता आपण हा 4 BHK अपार्टमेंट बघतो, पण इथे जो 4.5 BHK अपार्टमेंट आहे ना, तो यापेक्षाही जास्त अविस्मरणीय आणि सुंदर आहे. इथे जे काय बघायला मिळतंय, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आश्चर्य होते, तिथे अजून होईल. म्हणजे वॉशरूम मध्ये बाथटब सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे एक सोडून 2 लिव्हिंग एरिया मिळणार आहेत. आणि अजून अशा काही गोष्टी आहेत ज्या बघून तुम्हाला खरंच आश्चर्य होईल की किचन म्हणा, त्याचबरोबर तिथे तुम्हाला मिळणारी हाऊस रूम म्हणा किंवा तिथलं इंटेरियर, बऱ्याच गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून ठेवतील. आणि इव्हन पियानो सुद्धा तिथे ठेवलेला आहे जो तुम्हाला आल्यानंतर बघायला मिळेल. पण जर तुम्हाला त्या 4.5 BHKचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि हो, जर तुम्हाला हे घर बघत असताना याचं लेआउट जाणून घ्यायचं आहे किंवा अजून डिटेल्स जाणायचे आहेत, युनिट प्लॅन हवा आहे, तर खाली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत कनेक्ट होऊ शकता. ते तुम्हाला मेसेज करतील, तुमच्याशी बोलतील, मग ते तुम्हाला सगळ्या काही डिटेल्स पाठवणार आहेत. पण आता या तर झाल्या प्रायमरी गोष्टी. यापुढे अजून एक गोष्ट तुमची बघायची राहिली आहे. कदाचित हे बघून वाटलं असेल मास्टर बेडरूम आहे, पण नाही, तुमची मास्टर स्वीट या बाजूला आहे. शेवटी घरातील पुरुषांपेक्षा महिलांना सुद्धा उत्सुकता असते ती घरातील 2 जागा बघायची. ती म्हणजे एक त्यांचं आवडतं किचन आणि दुसरं म्हणजे त्यांची असणारी बेडरूम म्हणजेच शयनगृह. इथे त्यांना एक वेगळा प्रायव्हेट आणि प्रायव्हसी असणारा स्पेस मिळून जातो. त्याचबरोबर त्यांनाही इथे त्यांचे छंद जोपासता येतात आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत. पण मला माहिती आहे तुम्हाला हे मी बोलताना बघताना नेमकं इकडे काय याचा प्रश्न पडलाय, ते बघूया हो. पण जरा तुम्ही माझ्यासोबत तरी या. या बेडरूम मधलं हे इंटेरियर बघा. इथे तुम्हाला हा वॉर्डरोब निश मिळून जातो. पण तुम्ही म्हणाल मी बोललो होतो की तुम्हाला सेकंड वॉक इन वॉर्डरोब सुद्धा मिळणार आहे. तो मिळणार आहे, पण इथे बघा ऍक्च्युअल जशी तुम्हाला मी फर्निचर साईज सांगितली तशीच तुम्हाला मिळून जाते. आणि हा डोअर तुमच्या वॉक इन वॉर्डरोब मध्ये नाही तर इथल्या अटॅच्ड बाल्कनी मध्ये ओपन होतो. आणि बाल्कनी बघताय, हा आता तुम्हाला दिसेल किती मस्त वाटतेय ना.
म्हणजे ही बाल्कनी एका कॉर्नरमध्ये आहे आणि आपण सध्याला ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये आहोत म्हणून तुम्हाला असं बाहेरून नाही दाखवता येणार आहे. आतमधूनच बघा तुम्ही, खूप सुंदर एल शेप ग्लास फसाड सोबत बाल्कनी आहे. इथे तुम्हाला अगदी प्रायव्हसी मिळणार आहे, कारण या बाजूलाही कोणाची विंडो किंवा बाल्कनी नाही आणि त्या बाजूला सुद्धा नाही, म्हणून अगदी फुल्ली प्रायव्हसी असणारी ही तुमच्या मास्टर बेडरूमची बाल्कनी असणार आहे. त्याचबरोबर याच बेडरूममध्ये तुम्हाला तुमचा दुसरा वॉक इन वॉर्डरोब सुद्धा मिळून जातो, जो वॉक इन वॉर्डरोब या बाजूला आहे. चला आज जाऊन बघूया. आता हा वॉक इन वॉर्डरोब स्पेस तर इथे असणार आहे, पण इथला वॉर्डरोब कसा डिझाईन करायचा हे मात्र तुमच्या मनावरती आहे. कारण इथे तुम्हाला या बाजूला ओपन वॉर्डरोब दिसत असेल. आजकाल मॉडर्निटीमध्ये अशाच प्रकारे मॉडर्न डिझाईनचे वॉर्डरोब डिझाईन केले जातात. तुमच्या मनावर तुम्ही डिझाईन करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्हाला हे अटॅच्ड वॉशरूम मिळून जातं. हे सुद्धा खूप जास्त प्रीमियम आहे. इथे तुम्हाला सेम कूलरच्याच फिटिंग मिळणार आहेत, त्यासुद्धा गोल्डन फिनिशमध्ये, ग्लास पार्टिशन आणि सगळेच फीचर्स सारखे. या वॉक इन वॉर्डरोबमध्ये सुद्धा तुम्हाला एक विंडो दिली जाते बरं का, म्हणजे व्हेंटिलेशनसाठी. हो, आता सगळं तर बघितलंय, तुम्हाला आवडलंय, पण उत्सुकता आहे ती प्राइस जाणून घ्यायची ना. मग चला प्राइस पण सांगतो. पण प्राइस सांगायच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट इथे मला सांगायची, जी तुम्ही कदाचित ऑब्झर्व केली असेल, की आत्ता आपण रेडी बिल्डिंगमध्ये ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये आहोत. या अर्थी या घराचं पोझिशन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी जून 2026 मध्ये मिळणार आहे. म्हणजे किती भारी ना. मला वाटतं की या सोफ्यावरती बसावं आणि मग तुमच्याशी गप्पा माराव्यात, कारण फारच जास्त ब्युटिफुल असं डिझायनिंग केलेलं आहे. तर पोझिशन जून 2026 मध्ये आणि इथे 3BHK सुद्धा असणार आहे. जो 3BHK असणार आहे 1445 स्क्वेअर फीट आणि त्याची किंमत इथे सुरू होऊन जाते नियरिंग पोझिशनमध्ये अगदी 2.8 CR ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये. आणि हो, हा जो आपण आत्ता 4BHK बघतोय, ज्याचा 2550 कार्पेट एरिया आहे, त्याची प्राइसिंग इथे सुरू होऊन जाणार आहे नियरिंग पोझिशनमध्ये 5.6 CR ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये. आता लक्झुरियस घर आहे ना. जर तुम्हाला आणखीन या गोष्टींबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. आणि हो, जर तुम्ही कॉल करताय, माहिती विचारताय आणि तुम्हाला व्हिजिट सुद्धा करायची असेल तर अजून एक गोष्ट सांगतो, साईट व्हिजिटसाठी कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री आहे. त्याचबरोबर इथले फीचर्स अजून जाणून घ्यायचे असतील तर व्हॉट्सअपची लिंक तर दिलेलीच आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करा आणि आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊन जा. मला माहीत आहे तुम्हाला हे घर फार जास्त आवडलेलं आहे आणि तुमची इच्छा आहे की इथला 4.5 बेड अपार्टमेंट सुद्धा तुम्हाला बघायचं आहे, तिथले सगळे लक्झुरी फीचर्स अनुभवायचे. मग बघायचं असेल तर लगेच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही तुमच्या असणाऱ्या या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण अशा प्रॉपर्टीचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.